द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. अ, आज आपण विजय गणपती सागर विरुद्ध महाराष्ट्र राज्य या सर्वोच्च न्यायालयाच्या एका मला वाटतं खूप महत्त्वाच्या निकालावर चर्चा करणार आहोत. प्रकरण असं आहे की एका नागरिकाने वाहतूक पोलिसांकडून कथित बेकायदेशीर शुल्काची मागणी होत असताना चित्रीकरण केलं आणि मग ते सोशल मीडियावर प्रसारित केलं. त्यानंतर त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आला. हो, बरोबर. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने नंतर हा FIR रद्द केला. त्यामुळे आज आपल्या चर्चेचा मुख्य प्रश्न असा आहे की श्री सागर यांच्यावर FIR दाखल करण्याची जी पोलिसांची कृती होती, ती कायद्याचा सूडबुद्धीने केलेला गैरवापर होता की काही गंभीर कायदेशीर त्रुटी नक्कीच होत्या, पण तरीही ती एका औपचारिक तक्रारीवर कायद्याच्या चौकटीत दिलेला एक काय म्हणतात त्याला, प्रक्रियात्मक प्रतिसाद मानली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित करत आहोत आणि माझं मत अगदी स्पष्ट आहे. माझ्या मते हे प्रकरण स्पष्टपणे अधिकारांचा गैरवापर आणि सूडबुद्धीचं उदाहरण आहे. म्हणजे एका नागरिकाने संभाव्य गैरप्रकार उघडकीस आणला आणि त्यामुळे त्याला लक्ष्य करण्यात आलं. माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. FIR मधले आरोप टिकणारे नव्हते आणि तो रद्द होणं अगदी आवश्यकच होतं, यात मला काही शंका नाही. पण पोलिसांची जी सुरुवातीची कारवाई होती ती केवळ सूडबुद्धीनेच प्रेरित होती की त्यात काही प्रक्रियात्मक चुका किंवा इतर काही पैलूही कारणीभूत होते, याचा विचार करायला हवा असं मला वाटतं. कदाचित चित्र जेवढं दिसतंय तेवढं अगदी सरळ काळं पांढरं नसेल. ठीक आहे. तर माझी भूमिका मी आधी मांडते. बघा, या प्रकरणाची सुरुवातच एका स्पष्टपणे बेकायदेशीर कृत्याने झाली. वाहतूक पोलिसांनी कॉर्पोरेशन टॅक्स म्हणून 1,000 रुपये मागितले. हा अधिकार त्यांना अजिबात नव्हता. म्हणजे हे अल्ट्रावायरस होतं. हा कर गोळा करण्याचा अधिकार फक्त महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला असतो. आता श्री सागर यांनी जे चित्रीकरण केलं ते या बेकायदेशीर मागणीचं एक प्रकारचं दस्तऐवजीकरण होतं. आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या कृतींचं चित्रीकरण करणं हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)A अंतर्गत नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले गेले म्हणजे भादनचं कलम 509 स्त्री विनयभंग, कलम 500 मानहानी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 67(अ) अश्लील सामग्री, हे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे निराधार होते. म्हणजे कलम 509 साठी आवश्यक असलेला विनयभंगाचा उद्देश म्हणजे मेन्स रिया तो इथे नव्हता. कलम 500 मानहानीचा गुन्हा हा तर अदखलपात्र आहे. पोलीस स्वतःहून FIR नोंदवूच शकत नाहीत त्यावर. त्यासाठी न्यायालयात खाजगी तक्रार करावी लागते. आणि कलम 67 व्हिडिओमध्ये कोणतीही अश्लील सामग्री नव्हती. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या कारवाईला कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर म्हणजे अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ आणि सुडाची कारवाई म्हणजे रिटॅलिएटरी मेजर असं म्हटलंय. मला वाटते हे शब्दच पुरेसे बोलके आहेत. हो, मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की FIR मधले आरोप कायदेशीरदृष्ट्या अजिबात टिकणारे नव्हते आणि सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला, हे अगदी योग्यच आहे, याबद्दल दुमत नाही. पण पोलिसांच्या सुरुवातीच्या कृतीकडे बघताना त्यांच्या दृष्टिकोनाचा पण थोडा विचार करायला हवा असं मला वाटतं. म्हणजे संबंधित महिला पोलीस अधिकारी होत्या, त्यांना सार्वजनिक ठिकाणी स्वतःचं चित्रीकरण झाल्यामुळे आणि नंतर त्या व्हिडिओवर इतर लोकांनी, ज्यांच्यासाठी सागर अर्थातच जबाबदार नाहीत, जे कमेंट्स केल्या, त्यामुळे व्यक्तिशः अपमानित झाल्यासारखं किंवा त्यांची बदनामी झाल्यासारखं वाटलं असू शकतं. आता कायद्याच्या कसोटीवर हे वाटणं टिकणारं नसलं तरी त्यांची तक्रार दाखल करण्यामागची प्रेरणा ती असू शकते. अनेकदा कसं होतं, पोलीस अधिकाऱ्यांकडून किंवा नागरिकांकडून तक्रार आली की FIR दाखल करणं ही एक काय म्हणतात त्याला स्टँडर्ड प्रक्रिया मानली जाते. त्यातील कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी नंतर होते. अर्थात गुन्हा सिद्ध होण्यासाठी इतर कायदेशीर बाबींची पूर्तता आवश्यक असतेच, पण अगदी सुरुवातीला त्या अधिकाऱ्याला खरोखर अपमानित वाटलं असेल ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे उच्च न्यायालयाने सुरुवातीला FIR रद्द करायला नकार दिला होता. त्याचं कारण त्यांनी असं दिलं होतं की तोपर्यंत आरोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल झालं होतं. आता हे काही FIRचं समर्थन नाही, पण खटला पुढील कायदेशीर प्रक्रियेत गेल्यामुळे हस्तक्षेप न करण्याची एक प्रक्रियात्मक भूमिका ती दर्शवते. म्हणून माझा प्रश्न आहे की ही केवळ सूडबुद्धी होती की एका औपचारिक तक्रारीवर दिलेला अत्यंत चुकीचा असला तरी एक प्रक्रियात्मक प्रतिसाद होता. तुम्ही प्रक्रियात्मक प्रतिसादाचा मुद्दा मांडलात, पण मला वाटते हे केवळ प्रक्रियात्मक त्रुटींपलीकडचं प्रकरण आहे. आता बघा,
कलम 500 सारखा अदखलपात्र गुन्हा, ज्यासाठी पोलीस FIR नोंदवूच शकत नाहीत, तो FIR मध्ये समाविष्ट करणं ही केवळ अनावधानाने झालेली चूक म्हणता येईल का? किंवा कलम 509 आणि IT कायद्याचा कलम 67 ची व्हिडिओच्या स्वरूपावरून स्पष्टपणे गैरलागू होतं, ते लावणं हे केवळ अकार्यक्षमतेचं लक्षण आहे की हेतुपुरस्सर त्रास देण्याचा प्रयत्न? आपण हे विसरू शकत नाही की या सगळ्याची सुरुवात श्री सागर यांनी पोलिसांच्या कथेत बेकायदेशीर मागणीला आव्हान देऊन त्याचं चित्रीकरण केल्याने झाली. आणि त्यानंतर 2 दिवसांनी हा FIR दाखल झाला. हा जो घटनाक्रम आहे आणि जी कलमे निवडली आहेत ते पाहता सर्वोच्च न्यायालयाने वापरलेल्या रिटॅलिएटरी म्हणजे सुडात्मक हा शब्द जास्त अचूक वाटतो. ही केवळ प्रक्रियात्मक गडबड नाहीये, तर एका नागरिकाने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या म्हणून त्याला धडा शिकवण्याचा हा प्रयत्न होता असं दिसतंय. तुमचा मुद्दा मला समजतो आहे. निवडलेली कलमे आणि विशेषतः अदखलपात्र गुन्हा समाविष्ट करणं यामुळे हेतुपुरस्कार त्रास देण्याचा संशय नक्कीच बळावतो, यात वाद नाही. पण माझा मुद्दा असा आहे की पोलीस जेव्हा सुरुवातीला FIR दाखल करतात तेव्हा अनेकदा तक्रारीत जे वर्णन असतं त्यावर आधारित कलमे लावली जातात. कधीकधी ती जरा जास्त व्यापकपणे लावली जातात आणि नंतर तपासात किंवा न्यायालयात त्यांचं कायदेशीर विश्लेषण होतं. आता इथे हा हेतुपुरस्कार केलेला छळ होता की कायद्याचं अपुरं ज्ञान होतं, कामाचा ताण होता किंवा मिळालेल्या तक्रारीवर आधारित कायद्याचा अतिउत्साही पण चुकीचा वापर होता, यातला फरक महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. सूडबुद्धीची शक्यता मी नाकारत नाही, पण तीच एकमेव शक्यता आहे का? असंही असू शकतं की औपचारिक तक्रार आली म्हणून FIR नोंदवला गेला आणि नंतर कायदेशीर सल्ला चुकीचा मिळाला असेल किंवा कलमे लावताना गंभीर चूक झाली असेल. याला आपण निव्वळ अकार्यक्षमता म्हणायचं की सिद्ध झालेली सूडबुद्धी म्हणायचं, हा जरा सूक्ष्म फरक आहे. आता श्री सागर यांच्या कृतीकडे आणि पोलिसांच्या प्रतिक्रियेकडे बघूया. ते एका सरकारी अधिकाऱ्याच्या संभाव्य बेकायदेशीर कृतीचं म्हणजे त्या कॉर्पोरेशन टॅक्स मागणीचं दस्तऐवजीकरण करत होते. कलम 19(1) अंतर्गत हा त्यांचा अधिकार आहे. सार्वजनिक कर्तव्य बजावताना अधिकाऱ्यांच्या कृतींमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असावं, यासाठी असं दस्तऐवजीकरण महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी नंतर तो व्हिडिओ काढून टाकला. यातून त्यांचा उद्देश केवळ गैरप्रकार उघड करणं होता, कोणाची बदनामी करणं किंवा सतत त्रास देणं नव्हता, हे पण दिसून येतं. त्यामुळे पोलिसांची जी तीव्र प्रतिक्रिया होती ती त्यांच्या स्वतःच्या संभाव्य चुकीच्या कृतीवर पांघरूण घालण्याचा किंवा त्याला आव्हान देणाऱ्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न होता, असं म्हणायला पूर्ण वाव आहे. मी सहमत आहे की चित्रीकरण करणं हा त्यांचा अधिकार होता आणि पोलिसांनी केलेली मागणी प्रथमदर्शनी तरी कायदेशीर नव्हती. पण चित्रीकरणाच्या पद्धतीचा प्रतिक्रियेवर काही परिणाम झाला का, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजेच त्यांनी केवळ चित्रीकरण केलं नाही तर त्याचं थेट प्रक्षेपण, लाईव्ह ब्रॉडकास्ट केलं. आता हे थेट प्रक्षेपण संबंधित अधिकाऱ्याला जास्त अपमानजनक किंवा स्थिती अधिक चिघळवणारं वाटलं असू शकतं का? यामुळे त्यांची तक्रार करण्याची भावना अधिक तीव्र झाली असेल का? मी पुन्हा स्पष्ट करतो, मी चित्रीकरणाच्या अधिकारावर अजिबात प्रश्न विचारत नाहीये, पण पोलिसांच्या तीव्र प्रतिक्रियेमागे ही पद्धत एक घटक असू शकते का, हा मुद्दा आहे. म्हणजे अधिकाराचा वापर करण्याची पद्धत कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेवर परिणाम करू शकते. आणि हो, त्रेहस्त व्यक्तींनी केलेल्या कमेंटसाठी सागर कायदेशीररित्या जबाबदार नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्या कमेंट्सच्या अस्तित्वामुळे जरी सागर जबाबदार नसले तरी त्या अधिकाऱ्याला जास्त अपमानित वाटून त्यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असेल, अशी शक्यता आहे. हे त्यांच्या प्रतिक्रियेमागचं एक मानसिक कारण स्पष्ट करू शकतं, त्याच्या कायदेशीर वैधतेला नाही. पण कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर थेट प्रक्षेपण केलं काय किंवा नंतर अपलोड केलं काय, जर कृती ही बेकायदेशीर मागणीचं दस्तऐवजीकरण असेल तर ते महत्त्वाचं आहे. आणि त्रयस्थ व्यक्तींच्या कमेंट्सच्या आधार घेऊन FIR दाखल करणं हेच मुळात कायद्याचा गैरवापर आहे, कारण सागर त्यांच्यासाठी जबाबदार नव्हते. आता न्यायालयांच्या भूमिकेकडे वळूया. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयावर स्पष्टपणे ताशेरे ओढले आहेत. त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलंय की उच्च न्यायालयाने ही फौजदारी कारवाई रद्द करायला हवी होती. फौजदारी प्रक्रिया संहितेचं CRPC चं कलम 482 न्यायालयाला कायद्याचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी अंगभूत अधिकार म्हणजे इनहेरंट पॉवर्स देतं. सर्वोच्च न्यायालयाच्या मते या प्रकरणात कायद्याचा गैरवापर इतका उघड होता की उच्च न्यायालयाने आरोपपत्र दाखल झालं असलं तरी
म्हणजे पोलिसांनी तपास पूर्ण करून अंतिम अहवाल दिला असला तरी हस्तक्षेप करायला हवा होता. कलम 482चा उद्देशच असा अन्याय रोखणे आहे. उच्च न्यायालयाच्या सुरुवातीच्या भूमिकेमुळे श्री सागर यांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. इथे मी न्यायालयाच्या प्रक्रियेबद्दल एक वेगळा पैलू मांडू इच्छितो. हे अगदी खरं आहे की कलम 482 न्यायालयाला विशेष अधिकार देतं, पण सामान्य न्यायालयीन प्रथेनुसार एकदा का आरोपपत्र दाखल झालं की उच्च न्यायालय अनेकदा कलम 482 वापरायला थोडी कसरतात. त्यांची भूमिका साधारणपणे अशी असते की आता प्रकरण खटल्याच्या स्तरावर गेलं आहे आणि पुरावे तपासून निर्णय घेण्याचं काम आता सत्र न्यायालयाचं आहे. तर उच्च न्यायालयाची जी सुरुवातीची भूमिका होती ती कदाचित या प्रस्थापित, जरी काहीशा पुराणमतवादी म्हणता येईल अशा न्यायालयीन प्रथेनुसार होती. याचा अर्थ असा नाही की त्यांनी अन्याय ओळखला नाही, पण कदाचित त्यांनी प्रक्रियात्मक मार्गाचा अवलंब करणं निवडलं. अर्थात सर्वोच्च न्यायालय या भूमिकेशी सहमत झालं नाही आणि त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करणं आवश्यक मानलं, कारण त्यांच्या मते गैरवापर अगदी उघड होता. पण उच्च न्यायालयाची कृती ही एका मानक, जरी या प्रकरणात ती अपुरी ठरली असली तरी न्यायालयीन दृष्टिकोनाचं प्रतिबिंब असू शकते. थोडक्यात सांगायचं झाल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती, लावलेले कायदेशीरदृष्ट्या न टिकणारे आरोप आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने वापरलेले कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर आणि सूडात्मक कारवाई, हे सगळं एकत्र पाहता FIR हा एका नागरिकाने संभाव्य गैरव्यवहार उघडीस आणल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी केलेला कायदेशीर यंत्रणेचा स्पष्ट गैरवापर होता, याच निष्कर्षाप्रत आपण येतो. पोलिसांची मूळ कथित बेकायदेशीर मागणी या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि मला वाटतं त्याविरुद्ध आवाज उठवल्याची किंमत श्री सागर यांना चुकवावी लागली. मान्य करतो की FIR कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे निराधार होता आणि सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला, हे अत्यंत योग्य होतं. तथापि त्याला केवळ सूडबुद्धी असं एकच लेबल लावणं कदाचित परिस्थितीचं थोडं सुलभीकरण ठरेल. तक्रार आल्यानंतर FIR नोंदवण्याची जी मानक, जरी या प्रकरणात सदोष ठरलेली प्रक्रिया आहे, संबंधित अधिकाऱ्याची अपमानाची व्यक्तिनिष्ठ भावना कायदेशीरदृष्ट्या अवैध असली तरी सुरुवातीला उच्च न्यायालयाने घेतलेली प्रक्रियात्मक भूमिका आणि कदाचित कायदेशीर प्रक्रियेतील काही प्रमाणातली अकार्यक्षमता या घटकांनी सुद्धा या अन्यायकारक परिस्थितीत भूमिका बजावली असू शकते. म्हणजे सूडबुद्धी नव्हती असं म्हणणं धाडसाचं ठरेल, पण केवळ सूडबुद्धीच होती आणि त्यात इतर प्रक्रियात्मक किंवा मानवी चुकांचा अजिबात भाग नव्हता असंही ठामपणे म्हणणं थोडं कठीण आहे. निश्चितच हे प्रकरण एका बाजूला नागरिकांचे अधिकार, विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कृतींचं दस्तऐवजीकरण करण्याचा अधिकार, आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेची प्रचंड शक्ती यांच्यातलं जे गुंतागुंतीचं नातं आहे ते समोर आणतं. आणि या नात्यात समतोल साधण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्थेची भूमिका किती महत्त्वाची आहे हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित होतं. अगदी. आणि सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल भविष्यातल्या प्रकरणांसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. विशेषतः सोशल मीडियावर नागरिक काय शेअर करू शकतात, सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करण्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि ऑनलाईन पोस्टवरच्या त्रयस्थ व्यक्तींच्या कमेंटसाठी मूळ पोस्ट करणाऱ्याची जबाबदारी कितपत असते, याबद्दल स्पष्टता आणण्याच्या दृष्टीने हा निकाल खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, शेवटी स्त्रोत सामग्रीतून एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो, ज्यावर आपण सुरुवातीला कदाचित जास्त भर द्यायला हवा होता. ज्या कथित बेकायदेशीर कॉर्पोरेशन टॅक्सच्या मागणीमुळे हे सगळं प्रकरण सुरू झालं, त्या मूळ कृतीबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती विभागीय चौकशी किंवा कारवाई झाली आहे किंवा होणार आहे का? कारण जर मूळ चुकीवरच काही कारवाई झाली नसेल तर केवळ नंतरचा FIR रद्द झाल्यानं व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं उत्तराधिकारीत्व आलं असं म्हणता येईल का? हा प्रश्न निकालाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आणि पोलीस सुधारणांवर नक्कीच विचार करायला लावतो. नाही, हा अत्यंत समर्पक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवटी या चर्चेतून अर्थातच आम्ही कोणताही एक अंतिम निष्कर्ष किंवा विजेता घोषित करत नाही आहोत. श्रोत्यांनी या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, वेगवेगळे पैलू आणि अगदी आत्ता शेवटी उपस्थित केलेला प्रश्न या सगळ्यावर विचार करावा आणि उपलब्ध माहितीच्या आधारे स्वतःचं मत बनवावं, यासाठी आम्ही त्यांना नक्कीच प्रोत्साहन करतो.